नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी किंवा आत्ताचा हा वेळ खूप चांगला आहे की अजितजींचा मला फोन झाला आणि इथे एक्झॉटिक फार्मवरती मी त्यांना आमंत्रित केलं आणि ते आले तर म्हणजे अजितजी जेव्हा येतात तेव्हा नक्कीच काहीतरी एखाद्या विषयावरती चर्चा होते आणि मग जस्ट बोलता बोलता इरिगेशन वॉटरचा पीएच ईसी आणि काय ईसी असला पाहिजे आणि मग कुठलं खत 1 लिटरमध्ये किती ग्राम टाकल्यानंतर काय होऊ शकतं असं जस्ट चर्चेला विषय घेतला आणि मग आम्ही एक इथे ट्रायल्स घेतल्या. तत्पूर्वी मला सर्व द्राक्ष उत्पादकांना एक सुचवायचं आहे की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे पीएच मीटर आहे, ईसी मीटर आहे, बाकीच्या गोष्टी थर्मामीटर आहे, वेदर स्टेशन आहे, परंतु एक चांगलं किट आपल्या मला असं वाटतं की आपल्याकडे असलं पाहिजे. तर मी आजीजींना एक गोष्ट विचारतो, दाखवा ना बरं हे. जो फर्टिगेशन जर प्रॉपर करायचं असेल तुम्हाला तर मी नेहमी हे किट सोबत ठेवतो आणि जेव्हाही कुठं फर्टिगेशनवर गोष्टी येतात आणि असं वाटतं की नाही बाबा आता चर्चेची खरंच त्या लेवलला गरज आहे, जशी आज आम्हाला बबलू शेट सोबत पडली, तर मग ते किट काढावं लागतं बाहेर. हा, तर मला आजीजी एक सांगा. आता हे बघा, हे पूर्ण किट आहे. ओके, आता पहिले तर हा नॉर्मल आपला टूल बॉक्स झाला, त्याच्यानंतर हे एक मीटर आहे. हे ईसी, टीडीएस आणि टेम्परेचर असं 3चं मीटर आहे आणि सोबतच ह्या मीटरचा फॅक्टर असा आहे जो थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल, पण सोडियम, ईसी ही सोडियम आणि ईसी ही क्लोराईड अशा 2 रॅडियंटमध्ये मोजली जाते. तर ड्युएल मोडचं हे ईसी मीटर आहे. कोणत्या कंपनीचं आहे हे एचएम डिजिटल युएसएचं आहे, पण जरी हे युएसएचं असलं तरी लॉकडाऊन नंतर याची मॅन्युफॅक्चरिंग इंडियातच आहे आणि खूप चांगलं कम्प्लिटली वॉटरप्रूफ हे मीटर आहे. ओके, त्याच्यानंतर हे एक मीटर आहे. हे पण ईसी मीटर आहे. हे स्टँड बाय ठेवतो मी इन ऑर्डर टू क्रॉस चेक. ओके, म्हणजे दोन्ही सेम आहे. दोन्ही सेम. ठीक आहे. त्याच्यानंतर हे एक मीटर आहे. हे पीएच मीटर आहे. ओके ओके, आणि हे पीएच साठी वापरलं जातं. ओके, त्याच्यानंतर हे बफर आहे. हे सगळे बफर सोल्युशन आहे, म्हणजे 4चं बफर आहे, 7चं बफर आहे आणि त्याच्यानंतर हे ईसीचं बफर आहे. ओके, हा, म्हणजे जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तुम्हाला हे करायची असते तेव्हा. ज्यावेळेस ईसी मीटर आपल्याला चेक करायचंय, क्रॉस चेक करायचं किंवा सेट करायचंय, ते ह्या सोल्युशन मध्ये ते डीप करून तो ही व्हॅल्यू आली पाहिजे. म्हणजे जेव्हाही तुम्हाला असं वाटतं की बाबा तुम्हाला एखादं सस्पिशन वाटतं की माझी व्हॅल्यू काहीतरी बदलते, तर अशा वेळेस तुम्ही त्या पाकिटावर काय लिहिलं आहे तेवढी ईसी जर तुमच्या मीटरमध्ये दाखवत असेल तर कॅलिब्रेशनची गरज नाही, पण दाखवत नसेल तर तुम्ही कॅलिब्रेशनचं एक बटन दाबायचं तर ते कॅलिब्रेट होऊन जातं. ओके, आणि हा एक स्केल आहे. स्केल आहे. मिनिमम 1 ग्रॅम टू मॅक्सिमम 50 ग्रॅम याची कॅपॅसिटी, सॉरी मिनिमम